वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन म्हणजे डेसिमल जर आपल्याला दिलं असेल, बघा डेसिमलचा बेस किती असतो, 10 असतो आणि बायनरीचा बेस किती असतो, बायनरीचा बेस असतो 2 असतो. बघा याचा बेस किती असतो, याचा बेस असतो 2 असतो आणि याचा बेस असतो 10 असतो. आता याचं डेसिमलमधून आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला हा प्रोग्राम बनवायचा आहे सिम्पल लेवलचा. त्यासाठी आपण हेडर फाईल इन्क्लूड करून घेऊ. या मेन फंक्शनमध्ये आपण सगळं कंटेंट लिहिणार आहे आपल्या प्रोग्रामचं. आता एक व्हेरिएबल आपल्याला घ्यावं लागेल. युजरकडून आपल्याला एक संख्या नंबर एंटर करून घ्यायचा आहे. मग आपण एक डिक्लेअर करून घेऊ ए नावाची, किंवा तुम्ही नंबर नावाचं सुद्धा असं डिक्लेअर करू शकतात तुमच्या मर्जीनुसार. आता या ठिकाणी आपल्याला युजरकडून इनपुट घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, युजरकडून इनपुट घ्यायचं आहे. मग या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी लिहिणार एंटर द एनी नंबर. ओके. जेव्हा युजर नंबर एंटर करावं त्यासाठी आपण स्कॅनफ लिहितो. मग त्यासाठी %d आणि कॉमा करून $नंबर. बघा हा घेतला आपण युजरकडून इनपुट. आता आपल्याला एखादा डेसिमल नंबरला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला व्हाईल लूप यूज करावं लागेल. बघा व्हाईल लूप यूज करावं लागेल. जोपर्यंत नंबर, बघा यामध्ये कंडिशन टाकायची आहे की जोपर्यंत नंबर हा 0पेक्षा मोठा आहे तोपर्यंतच व्हाईल लूपमधला कोड एक्झिक्यूट होईल. बघा आता काय करायचं आपल्याला, एक सम नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊ आपण. एक सम किंवा तुम्ही कोणत्याही नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतात. सम नावाचं व्हेरिएबल या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि मला त्याला इनिशियलाइज करावं लागेल 0ने. मी त्याला 0ने इनिशियलाइज केलं. आता या ठिकाणी मी सम इक्वल टू लिहिलं. सम इक्वल टू मला काय करायचं आहे की डेसिमलमधून बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी काय करण, त्या नंबरला 2ने डिवाईड करण. कधी करण, ज्या वेळेस त्याचं मी रिमाइंडर फाइंड आउट करेन. बघा पहिले त्याचं मी रिमाइंडर फाइंड आउट करेन, मग डिवाईड करायची गरज पडणार नाही. आपल्याला ऑलरेडी एक ऑपरेटर आहे आपलं मॉड्युलस ऑपरेटर, ते आपल्याला काय करतं, आपली रिमाइंडर फाइंड आउट करून देतो. मग कोणाचं रिमाइंडर फाइंड आउट करायचं, आपल्याला नंबरचं रिमाइंडर फाइंड आउट करायचं आहे. आणि नंबरचं रिमाइंडर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, नंबर मॉड्युलस 2 करण. कारण की आपल्याला 2ने डिवाईड करून आपल्याला त्याचं मॉड्युलस काय करायचं, आपल्याला त्याचं रिमाइंडर फाइंड आउट करायचं आहे. मग याला आपण घेऊ ब्रॅकेट करून नंबर ब्रॅकेट 2. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये समला ॲड करायचं आहे. पण आपला एक घोळा असा होईल, आपला एक प्रॉब्लेम याच्यामध्ये असा निर्माण होईल की त्या फक्त ॲड त्याच्यामध्ये होत राहील. बघा आपल्याला त्या ॲड नाही करायच्या, आपल्याला त्या सोबत ठेवायच्या आहे. म्हणून आपण याला 10 मल्टिप्लाय करू. जेणेकरून काय होईल की तुमच्या त्या संख्या ॲड होणार नाही. बघा जसं नंबर मॉड्यूल असतो, याला 10ने डिवाईड करण, 10ने मल्टिप्लाय करण आणि मग ही संख्या त्याच्यामध्ये जाईल. बघा त्याच्यामध्ये ते ॲड होणार नाही, इतकं तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आणि आपल्याला ह्या काय करायला, ह्या नंबरला आपल्याला शेवटी पुन्हा डिवाईड करायचं आहे. बघा नंबर डिवायडेड बाय 10 नाही 2ने डिवाईड करायचं आपल्याला. त्याला काय करायचं, 2ने डिवाईड करायचं. बघा खूप सिम्पल प्रोग्राम, सिम्पल लेवलचा हा प्रोग्राम आहे. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हे केलं त्याच्यानंतर आपल्याला ह्या सममध्ये जी व्हॅल्यू येणार आहे ती बायनरी नंबरच्या उलटी व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, ही जी काही सममध्ये बायनरी नंबर तरी एक येणार आहे, पण तो उलटा प्रिंट होणार आहे. पण आपल्याला त्याला सरळ करायचं आहे. मग आपण काय करतो, जेव्हा नंबर उलटा असतो तेव्हा सरळ करण्यासाठी आपण त्याच नंबरला रिव्हर्स जर केलं तर तो सरळ होऊन जाईल. मग त्यासाठी आपण एक नवीन व्हेरिएबल डिक्लेअर करू. त्या व्हेरिएबलचं नाव ठेवू x आणि एक्समध्ये 0 ठेवून देऊ. ओके. आता आपल्याला पुन्हा व्हाईल लूप यूज करावं लागेल. बघा पुन्हा काय करायचं, आपल्याला व्हाईल लूप यूज करायचं आहे. मग या ठिकाणी मी पुन्हा व्हाईल लूप यूज केलं. मग व्हाईल लूपमध्ये आपण पुन्हा तशीच कंडिशन टाकायची. आपल्याला एखादा नंबर रिव्हर्स करायचा आहे. बघा तुमचा जो काही बायनरी नंबर आहे तो इथं येतो, पण तो उलटा आहे. आपल्याला त्याला सरळ करायचं आहे. मग उलट्याला जर सरळ करायचं असलं
तर त्याला पुन्हा आपण उलटा करतो, म्हणजे उलटा करून उलटं केलं तर सरळ होतं, हे तर तुम्हाला माहीतच आहे. मग या ठिकाणी आपल्याला कंडिशन टाकायची आहे. बघा कंडिशन टाकायची आपल्याला मध्ये कंडिशन टाकायची आहे की जोपर्यंत सम इज नॉट इक्वल टू 0 किंवा सम जोपर्यंत 0पेक्षा मोठा आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणती कंडिशन वापरली तरी काही हरकत नाही. आता काय करायचं, मध्ये आपल्याला कोडचा ब्लॉक लावायचा आहे, म्हणजे एक्स इक्वल टू पुन्हा एक्स प्लस करायचं आपल्याला. काय करायचं आहे, एक्स प्लस तो ए इंटू आपल्याला काय करायचं आहे 10 करावं लागन. बघा खूप सिम्पल आहे, 10 करावं लागन. आणि त्यानंतर बघा याला पण आपण एक ब्रॅकेट करू, कारण की सी लँग्वेज ही मॉड्युलस तुम्हाला ते हे माहीत असतं, मॉड्युलस ते त्याच्यानुसार सी लँग्वेज काम करते. आता काय करायचं आपल्याला, ह्या समला बघा, ह्या समला मॉड्युलस म्हणजे याचं रिमाइंडर आपल्याला त्यात टाकायचं आहे. आणि आपण काय करतो, याला ब्रॅकेट करू, कारण की आपल्याला कोड कमीत कमी लाईनीमध्ये बनवायचा आहे त्याच्यामुळे. आणि पुन्हा या सम इक्वल टू सम डिवायडेड बाय 10 झाला आपला हा प्रोग्राम. आता ह्या नंबरला आपल्याला प्रिंट करायचं आहे. काय करायचं आपल्याला, प्रिंट करायचं आहे. मग या ठिकाणी आपण प्रिंट करू, प्रिंट एफ. ओके, प्रिंट एफमध्ये लिहू द कन्वर्जन ऑफ डेसिमल टू बायनरी. बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायनरी टू डेसिमल बघितलं होतं, आता डेसिमल टू बायनरी बघतोय. डेसिमल टू बायनरी इज इक्वल टू पर्सेंटेज डी आणि कॉमा करून कोणता आहे तो, ते सगळं एक्समध्ये स्टोअर झालेलं. बघा हा बनला आपला एकदम सिम्पल प्रोग्राम. या प्रोग्रामच्या मदतीनं आपण काय करू शकतो, डेसिमलमधून बायनरीमध्ये कन्वर्जन करू शकतो. हा झाला आपला प्रोग्राम. आता याला रन करू. ओके, जर मी 29 एंटर केलं तर मला याचं कन्वर्जन बायनरीमध्ये कन्वर्जन मला भेटलं पाहिजे. तर आलं आपलं उत्तर. आता याच्यामध्ये नेक्स्ट लाईनमध्ये प्रिंट करण्यासाठी आपण काय करू, ब्लॅक स्लॅश टाकून देऊ, जेणेकरून काय होईल आपलं नेक्स्ट लाईनमध्ये प्रिंट होईल. बघा मी टाकलं 25चं बायनरीमध्ये कन्वर्जन आलं पाहिजे. नाही येतं आहे त्या ठिकाणी, इथं ब्लॅक स्लॅश टाकायचं, कुठं इथं. मग आपला नंबर खाली प्रिंट होऊन जातो. बघा आता 25चा बायनरी नंबर टाकला तर बायनरी नंबर आला 11001. तर इट इज अ करेक्ट ॲन्सर. आता हा प्रोग्राम आपला बनलेला आहे. ह्या प्रोग्रामच्या मदतीनं आपण बाकीचे काही प्रोग्राम बनवू शकतो, पण ह्या व्हिडिओमध्ये हाच प्रोग्राम मी घेतला आहे. बघा खूप सिम्पल आहे. पहिले हेडर फाईल डिक्लेअर केले, त्याच्यानंतर मेन फंक्शनमध्ये प्रोग्राम लिहिला. बघा कधी पण लक्षात ठेवायचं की तुमची ती बायनरी टू डेसिमल किंवा डेसिमल टू बायनरीची जी फाइंड आउट करण्याची ट्रिक आहे, तीच फक्त तुम्हाला प्रोग्राममध्ये अप्लाय करायची. प्रोग्राममध्ये कशा प्रकारे ती अप्लाय होईल, तर या ठिकाणी हा प्रोग्राम झाला. अशा प्रकारे तुम्ही हा प्रोग्राम करू शकता. धन्यवाद. तर या ठिकाणी रिटर्न 0 टाकून देऊ, रिटर्न 0. ओके, तर अशा प्रकारे हा प्रोग्राम बनला. अशाच प्रकारची प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.